हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तुमच्यासाठी मी हे बघा, तुमच्या जर किचन खूप सारा पसारा होत असेल आणि किचन वाटा लवकर आवरता येत नसेल तर छोट्या छोट्या टिप्स घेऊन येणार आहे. जसं की भांडे वगैरे जर असतील ना, तर जेवढे पडले तेवढे तेव्हा बेसिंगमध्ये लगेच घासून घ्यायचे, जेणेकरून आपला पसारा जास्त होत नाही. आणि बाई म्हटलं ना की काम हे आलंच, प्रत्येक बाईला काम करावं लागतं. माझ्या जीवनातला माझा अनुभव तुम्हाला मी असा शेअर करते की हे बघा, काही काही गोष्टी आपण जसं विचार करतो ना, त्या गोष्टी घडतात. की आपण म्हटलं की आपल्या जीवनात सगळं चांगलंच होणार आहे, तर आपल्या जीवनात सगळं चांगलंच होतं. जसा विचार करसाल तसे होतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माझा एक खूप मोठा अनुभव आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सांगणार नाही आहे. आणि आताही माझं एक अनुभव सुरू आहे, तो जर खरंच म्हणजे माझे त्या अनुभव जर सत्यात आला ना, तर मी तुम्हाला माझा तोही लॉग घेऊन येईल. कारण की हे बघा, जे ठरवलं ते घडलं ना, तर खूप मनाला खूप चांगलं वाटतं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे बघा, तर करूनच बघा. आणि काम म्हटलं की बाई म्हटलं की काम आलंच. म्हणून जर तुम्हाला या छोट्या 4-5 टिप्स वापरून किचन पसारा न होता, हे बघा काय करायचं आहे. पोळ्याच्या खाली एखादा कपडा टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पोळ्या करायच्या पीठ वगैरे काही पडतं ना, तर किचन पडत नाही आणि किचन स्वच्छ दिसतो. कसं असतं ना, काम काही दिसत नाही ना, हात काही गप्पच नाही. ही गोष्ट आहे ना, ती काही खोटी नाही आहे. काम काही दिसत नसतं बघा. बाईचं काय तर काम आहे बाईला, असं बरेचसे माणसं वगैरे म्हणतात की काय काम आहे तुला, घर असतं बस स्वयंपाक करायचा आणि झाले कामं. पण हे बघा, कामं काही सरतच नसतात. हे घरं म्हटले की कामं आलीच. पहिले जुनीची मातीचे घरे होते, त्याच्यामध्ये काही एवढे कामं पुरत नव्हती. आताची घरं आहे आताची, त्याच्यात खूप सारी कामं पुरतात. आणि बाईला नेहमीच स्वच्छ घरं ठेवावं लागतात. नाही ठेवले तर घर व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे काही काही टिप्स वापरून तुम्ही किचन पसारा न होता कपडा वगैरे पोळीच्या खाली घ्यायचा आहे. जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हाच आपल्या लगेच भाजी वगैरे करून घ्यायची. मी आज केलेलं होतं उडदाचं वरण, आणि त्याच्यामध्ये 4, 5, 8, 9 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, मिक्सरून काढलं, तेलामध्ये मोहरी टाकली. छान तेल तपल्याच्यानंतर मोहरी टाकायची, आणि मोहरी झाल्याच्यानंतर ते हिरव्या मिरच्याची पेस्ट लगेच आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायची. छान तडतड झाले की मग हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायची हळद आणि महाराजाचा 1 चमचा मसाला, गरम मसाला. तो घातल्यानं एकदम खानदेशी उडदाचं वरण आपलं बनतं. आणि चवदार आणि चविष्ट, खायला रुचकर असं उडदाचं वरण तुम्हालाही आवडत असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि हे बघा, कामाचा खूप लोड आला ना की आपल्याला खूप कामं पडले, आपलं मन थकून जातं. स्वतः आपले अवयव नाही थकत बघा, आपल्या मनालाही रेस्ट हवी असते. कारण खूप काम करून करून आपण थकतो ना, त्याच्यामुळे आपल्याला रेस्ट हवी असती. तर तुम्ही बघा, मला जास्त वेळ नाही लागला. आज मी रविवार होता, पण जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत माझी कामं आवरले. जो पसारा पडलेला होता किचनवर तो अगोदर आवरून घेतला. हे बघा, मी लावलेले आहे छोटे छोटे प्लॅन्ट्स. त्याने काय होते की आपलं डेकोरेट करायसाठी घर छान दिसतात. घरामध्ये किचनमध्ये छोटे छोटे लावलेले हे वेल आहे, ते वेल सध्याच लावलेला आहे मी. तो एखादा चांगला झाला की तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. आणि हे सगळं आवरून घेते. हे बघा की चिकट झालेला होता माझा वट्टा. डीप क्लिनिंग केली मी थोडीशी आज. किचन वट्याखाली फिरून घेतला कपडा वगैरे. माणसाच्या जीवनात संघर्ष चालू असतो बघा, पण संघर्षाला घाबरून न जाता त्याला तोंड देणे हेच एका बाईचे सगळ्यात महत्त्वाचे
म्हणजे काम असते. आणि जर आपण म्हटलं खूप काही संकट आहे आणि माझं कसं होईल, तर खरंच कसंच होईल जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली आणि त्या थिंकिंगने जर आपण येणारा जो गोष्ट असते आपल्या जीवनात, ते आपण दुःख घेऊन येते का सुख घेऊन येते ते फक्त आपल्या विचारावर अवलंबून असतं. कारण की विचार हा खूप मोठा असतो. विचारात जर म्हटलं आपण त्या गोष्टीला बघून म्हटलं नाही येणारी संधी माझ्या जीवनात खूप काही शिकून जाणार आहे, तर हे बघा तो येणारा क्षण खराबही असला ना तरी त्याचं एवढं भीती वाटत नाही, की एवढा आपल्याला त्याचं हे वाटत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी स्वीकारता, आनंद म्हणून का दुःख म्हणून, तर हे तुमच्यावर अवलंबून असतं बघा मंडळी. आणि मग कोणतंही चॅलेंज स्वतःला शिकवण्यासाठीच आलेलं असतं, स्वतःला स्ट्रॉंग बनण्यासाठीच आलेलं असतं. तर प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक जीवनात येणारं संकट हे स्वतःला काहीतरी बनण्यासाठी आणि शिकवण्यासाठीच आलेलं असतं. तर याला चॅलेंज करा आणि चॅलेंज करून स्वीकारा आणि म्हणा मी करू शकते आणि मी करणार. हे 2 शब्द तुम्हाला खूप काही करून देतील. आणि तुम्ही म्हटलंच आहे पहिल्यांदाही नो ऑफ अट्रॅक्शन, तर तुम्ही जसं म्हणसाल ना तसं तुमच्या जीवनात घडतं, ही सत्यता आहे. आणि तुमचे जसे विचार तसे तुम्ही म्हणसाल. तुम्ही जर नाही नको म्हटलं ना तर तुमच्या जीवनात नाही नकोच होईल. तुम्ही म्हटलं नाही माझ्या जीवनात खूप काही आहे, मी खूप सुखी आणि आनंदी जीवन जगणार आहे, तर हे जर वाक्य तुम्ही रात्री झोपताना स्वतःला जर बोललं ना, तुमच्या माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंड असतो, तो माइंड ॲक्टिव्ह होईल आणि तुमच्या मनात अवचेतनतेचं मनात 21 दिवस जर तुम्ही म्हटलं तर अवचेतन मग तुमचं ते पॉझिटिव्ह थिंकिंगचे ते बोललेले विचार तुमच्या एक पॅटर्न बनेल आणि ते पॅटर्न तुम्हाला नवीन शृंखला सुरू करेल विचाराची. जे पहिल्यांदा म्हणतो आपण नको नाही, त्याची तुम्हाला सवय लागलेली असते ती नाही आपण करू शकतो याची सवय लागेल, पॅटर्न बदलेल. सर्वात गोष्ट सांगायची म्हणजे पॅटर्न बदलेल. तर कामं करतानाही तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवा. कसा वाटला व्हिडिओ लाईक करा. जर थोडासाही युजफुल वाटला